चला, आमरस तर बनवून झाला. पाहुणे तर नक्की खुश होणारच. अरे देवा, पण ही तयार झाली की नाही ते अजून बघू दे. अगं आरती, तुझी झाली का तयारी? हो झाली तयार. अगं असं तोंड वाकडं करून काय? आता पाहुणे येणार नाही असं तोंड वाकडे करून बसणार आहेस तू? मम्मी मी तयारच नव्हती. हे तू बोलतेस ना म्हणून मी मुलगा बघायला तयार झाली. तुझ्या चांगल्यासाठी सांगते मी. हो माहितीये. बरं आता ते येणार आहे तर तू अशीच राहणार आहेस का? तयार नाही व्हायचंय? अगं हो ग, पाहुणे यायला झाले आणि मी अजून साडी नाही नेसली. थांब, मी साडी नेसून येते. और अभी तो रुको. चल, झाली माझी साडी नेसून. हा. आणि मम्मी हे काय, साडी तर नेसलीस, मेकअप कोण करणार? अगं मेकअप मधलं मला काय येतं तुला माहिती आहे ना. एक काम कर, तुझं जसं मेकअप करतेस ना तसं मला कर ना. बरं ठीक आहे, थांब. तर मी मम्मीच्या मेकअपसाठी यूज करत आहे फेसेस करण्याचे हे प्रोडक्ट. सर्वात आधी मी यूज करत आहे फेसेस करण्याचे हे मेकअप फिक्सर, जे आपल्या मेकअपला अगदी ग्लू सारखं होल्ड करतं. नेक्स्ट मी यूज करत आहे फेसेस करण्याचे 3-in-1 हायड्रामॅट फाउंडेशन. हे वॉटरप्रूफ आणि लाईट वेट आहे आणि अजिबात आपल्या मेकअपला हेवी फील देत नाही आणि लॉंग टाइम साठी आपल्या मेकअपला एकदम सुपर कम्फर्टेबल फील देतो. त्यानंतर मी यूज करत आहे फेसेस करण्याची कॉन्फिमॅट वाव लिपस्टिक, ज्यामध्ये शेड आहे कोकोवा क्रश. ही ट्रान्सफर प्रूफ आणि लाईट वेट अशी लिपस्टिक आहे आणि सुपर कम्फर्टेबल सुद्धा. आणि फक्त लिपस्टिक म्हणून नाही तर आय शॅडो आणि ब्लशर म्हणून सुद्धा तुम्ही ही लिपस्टिक यूज करू शकता. हे सगळं अप्लाय करून झाल्यानंतर शेवटी मी परत एकदा फेसेस करण्याचा मेकअप फिक्सर अप्लाय करत आहे, जेणेकरून मेकअप व्यवस्थित सेट होईल. आणि हा आहे मम्मीचा फायनल मेकअप लुक. काय मग, मुलगा आवडला वाटतं? चेहरा एकदम खुलून आलाय. हो. त्यामुळे काय चेहरा खुलला नाही माझा. हे तर मी फेसेस करण्याचे प्रोडक्ट्स यूज केलेत म्हणून एवढा ग्लो आलाय. बरं ते सोड. अगं तू पाहुण्यांसाठी आमरस बनवला, मग आपण खाल्लंच ना अजून. चल लवकर टेस्ट करूया. चल जाऊया. हा. अगं मम्मी, तुझ्या तोंडाला सगळा आमरस लागलाय. थांब टिश्यू देते. ठीक आहे. हे बघ, टिश्यूला आंबरस लागला पण माझा मेकअप जरा तरी लागलाय काय बघ. हो, कारण फेसेस करण्याचे प्रोडक्ट्स ट्रान्सफर प्रूफ आहेत. आणि हा फिक्स अँड फिनिश किट समर इसेन्शियल आहे. सो तुम्हाला सुद्धा हे प्रोडक्ट्स परचेस करायचे असेल तर तुम्ही टॅग प्रोडक्ट मध्ये चेक करू शकता.